आपले बदलापूर. तर जसं आपण मागच्या आठवड्यात चर्चा केलीच होती की आपल्याकडे पुन्हा थंडीचं पुनरागमन होईल आणि त्याच्याच आधारे आपल्याकडे हा आठवडा आपल्याला सकाळच्या वेळेस आपल्याला चांगली थंडी जाणवत होती. आणि 9 तारखेला आपलं जे निच्चांकी तापमान आहे ते सुद्धा आपल्याकडे नोंदवण्यात आलं होतं. ते आपल्याकडे 11.3पर्यंत गेलेलं होतं. आणि हा पूर्ण आठवडा आपल्याकडे 11, 12, 13, 14, 15 अशा दरम्यानमध्ये रोज आपल्याकडे म्हणजे तापमानामध्ये फरक पाहायला मिळाला. तर आज आपल्याकडे 14 डिग्री तापमान होतं म्हणजे 13 तारखेला. आणि असंच पूर्ण आठवड्यावर आपल्याकडे पहाटेच्या वेळेस आपल्याला गारवा जाणवत होता. आणि दुपारच्या वेळेससुद्धा तापमान हे आपल्याकडे 31 ते 33 डिग्रीच्या आसपास आपल्याकडे पाहायला मिळालं. त्यामुळे दुपारच्या टाईमला थोडंसं म्हणजे हलकं म्हणजे गरम असं वातावरण आणि पहाटेच्या वेळी थंडी. तर आपल्याकडे जे नैसर्गिकरित्या जे वातावरण असतं तेच आपल्या पूर्ण आठवडा पाहायला मिळालं. आणि परवाच्या दिवशी आपल्याकडे संध्याकाळी गॅस गळती पण झाली, आपल्याला बातमी सगळ्यांकडे पोचली होतीच. आणि त्याचंसुद्धा मी पाठपुरावा आणि कव्हरेज केलं होतं. तर आजच्या लोकसत्तेमध्ये आपलं ऑलरेडी त्याची संदर्भात बातमी आहे. म्हणजे जे आपले प्रदूषण मापक असतात यंत्र, त्याच्यामध्ये नायट्रोजन डायऑक्साईडचं जे NO2चं जे प्रमाण आहे ते एका तासामध्ये आपल्याकडे 56वरनं 325 क्युबिक मीटर हे आपल्याकडे गेलं होतं, म्हणजे ज्याला आपण एअर क्वालिटी इंडेक्स म्हणतो. तर ते गॅस गळतीमुळे हे 1 तासामध्ये आपल्याकडे एकदम आपल्याला वाढताना पाहायला मिळालं. एका तासातच त्याच्यात प्रचंड वाढ झाली. तसं आपण प्रदूषणावर तर चर्चा केलेलीच होती की प्रदूषण हे थंडीच्या दिवसात आपल्याकडे जास्त जाणवतं आणि स्वाभाविकता 150 हे सरासरी आपलं आसपास प्रदूषण राहतंच. आणि काही दिवसांमध्ये ते 200पर्यंत पण पोचतं. आणि शक्यतो जसं आपण चर्चा केली होती की आपल्याकडे जे MIDC आणि केमिकल कंपन्या आहेत त्या आपल्या शक्यतो रात्री 10 नंतर हवेमध्ये सगळा जो धूर आहे त्यांच्या कंपनीचा तो हवेमध्ये सोडला जातो. त्यामुळे शक्यतो आपल्याला जर माहीत असेल की 10 नंतर आणि मध्यरात्रीच्या आसपास आपल्याला थोडा वास हवेमध्ये त्यामुळे जास्त जाणवतो. आणि म्हणजे हे असं ॲक्च्युली पूर्ण 12 महिने असतं, पण थंडीमध्ये हवा नसल्यामुळे आणि जमिनीकडे थंड आणि वरच्या बाजूला वरची जी स्तराची जी हवा आहे म्हणजे 1 किलोमीटरवरती जे आकाशामध्ये जी हवा आहे तिथे थोडंसं जमिनीपेक्षा जास्त तापमान असतं. त्यामुळे त्याच्यामध्ये टेम्परेचर इन्व्हर्शनमुळे एक म्हणजे लेअर तयार होते. तिथे ती बाउंड्री लेअरवर पोल्युशन हे सगळं खालच्या साईडला हे सगळं स्थिरावलं जातं आणि ते आपल्या शहरावरच पसरलं जातं. कारण थंडीमध्ये हवेचा वेग मंदावलेला असतो आणि आपल्याकडे एक हाय प्रेशरची प्रणाली असते. त्यामुळे हवेचा वेग मंदावल्यामुळे आपल्याला हे प्रदूषण त्याच ठिकाणी स्थिरवलेलं दिसतं. त्यामुळे आपण प्रदूषण हे 150 ते 200 AQI हे आपलं सामान्य पूर्ण थंडीमध्ये असतंच. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी 4 महिन्यापुरती. त्यामुळे ती प्रदूषणाची समस्या ही थंडीमध्ये आपल्याला संपूर्णच राज्यभर किंवा जिथे MIDC कंपनी आहेत त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आपल्याला ती जाणवतेच. आणि परवाची घटनाचं ते म्हणजे 150 तर असतेच, पण ते गॅस गळती झाल्यामुळे दुप्पटून 300पर्यंत त्याचं प्रमाण हे वाढलं गेलं. म्हणजे त्या संध्याकाळच्या वेळेमध्ये 8 आणि 12च्या दरम्यान असं आहे. तर हे प्रदूषणाबाबतचं आपण म्हणजे वारंवार जे आपण चर्चा करतोच आहोत, तर त्याचं विश्लेषण अशा रीती आहे की थंडीमध्ये प्रदूषण आपल्याला ठळकपणे जाणवतं. कारण आपण प्रदूषण करतो आहे ही थंडी म्हणजे निसर्ग आपल्याला दाखवून देत आहे वेळोवेळी की आपण प्रदूषण करतो आहे आणि त्याच्यावर आपण काय उपाययोजना करत नाहीत. आणि बाकी जे ऋतू असतात उन्हाळा आणि पावसाळा त्याच्यामध्ये प्रदूषण हे निसर्ग स्वतःच आपल्यामध्ये सामावून घेतो. कारण ते प्रदूषण आकाशामध्ये जाऊन विरलं जातं आणि थंडीसारखं ते त्याच ठिकाणी स्थिरावलेलं राहत नाही. आणि त्या वाऱ्याचा वेग पण असतो आणि तुमच्याकडे त्यामुळे जमिनीपासून गरम हवा ही वरच्या साईडला
आकाशाकडे आपली जाताना दिसते. त्याच्यामुळे आपले ढग वगैरे बनण्याची प्रक्रिया वगैरे पण तेव्हा चालू होतात. आणि पावसाळा झाल्यावर पाऊस पडल्यामुळे सगळं जी धुळकण आहे ती सगळी जमिनीवर वाहून जाते. त्यामुळे तेव्हा ते एकदम स्वच्छ असतं. म्हणजे MIDC कंपन्या आणि बाकी प्रदूषण तेव्हा पण चालूच असतं, पण तेव्हा निसर्ग स्वतः साफसफाई करत असल्यामुळे आपल्याला ते जाणवून येत नाही. आणि थंडीमध्ये आपल्याला ते आपला दोष जो आपण प्रदूषण करतोय मनुष्य या स्वरूपामध्ये, बिल्डिंग, गाड्या, रहदारी किंवा बांधकाम याच्या स्वरूपात, ते आपल्याला थंडीच्या दिवसात अधिक दिसतं असं. तर आता पुढील हवामानविषयीची चर्चा केली तर हे असंच वातावरण जे आहे आपल्याकडे कोरडं आणि पहाटेच्या वेळी थंडीचं वातावरण आहे आपल्याकडे. उद्या शनिवार रविवार 14-15 डिसेंबर आणि पुढच्या आठवड्याच्या मध्यापर्यंत म्हणजे 18-19 म्हणजे बुधवार गुरुवारपर्यंत असंच वातावरण चालू राहणार आहे. त्यामुळे पहाटेच्या वेळी आपल्याकडे पुन्हा 12-13 डिग्री तापमान असंच आपल्याला नोंदवण्यात येईल. त्यामुळे थंडीचं जी चाहूल आहे आणि थंडी जी आहे ती आपल्याला चालू जाताना दिसणार आहे. आणि त्यातल्या एखाद दिवशी आपल्याकडे म्हणजे मंगळवार, सोमवार, मंगळवार, बुधवारच्या दरम्यान एखाद दिवस आपल्याकडे अजून तापमान खाली येऊन निच्चांकी म्हणजे आता जसं 11 डिग्री नोंदवलं होतं, पुन्हा तशाच आसपास आपल्याकडे 10-11 डिग्रीच्या दरम्यान एखाद दिवस तापमान हे मंगळवार बुधवारकडे च्या दरम्यान एखाद दिवस नोंदवलं जाऊ शकतं. तर त्याचा आपण आढावा घेऊच. आणि ज्या दिवशी आपल्याकडे निच्चांकी तापमान जे काय 10-11 डिग्री असेल ते आपण तेव्हा लाईव्हमार्फत सांगू की आज आपल्याकडे ह्या मोसमातील सगळ्यात कमी तापमान नोंदवलं गेलं म्हणून. तर हे आपण तेव्हा आपण त्याच्याबद्दल कव्हरेज करू. आणि साधारणतः हे जे वातावरण असं थंडीचं आहे जवळजवळ संपूर्ण म्हणजे आपलं कोकण परिसर, मुंबई महानगर प्रदेश, कोकण, त्याच्यानंतर उर्वरित महाराष्ट्रसुद्धा म्हणजे ठाणे, नाशिक वगैरे, पुणे सगळीकडेच आपल्याकडे आता थंडीची चाहूल आहे. आणि ज्या ठिकाणी सामान्य थंडी असते त्याचप्रमाणे आपल्याला ही थंडी पाहायला मिळणार. म्हणजे मुंबईमध्ये आपल्याला हे कमाल तापमान 32-34च्या मध्ये आणि किमान तापमान तिकडे शक्यतो 15 आणि 17च्या मध्येच राहतं. त्याच्यापेक्षा खाली एखाद दिवस फक्त होऊ शकतं. बाकी असंच 15-17 डिग्रीच्या आसपास तापमान राहणार. नंतर आपण आपल्या साईडला जे तापमान आहे आपल्याकडे 31-33 कमाल आणि किमान जसं बोललो की एखाद दिवस 10-11 डिग्री, बाकी 12-14 डिग्रीच्या दरम्यान चालू राहणार. कारण जसं आपण आतमध्ये येतो, समुद्रापासून लांब येतो, तसं आपल्याकडे थंडी ही जास्त आपल्याला जाणवते. तर एक प्रकारे असंच वातावरण आपल्याला पुढच्या आठवड्यात पण आपल्याला मध्यापर्यंत पाहायला मिळणार आहे. आणि बाकी जसं आपण घाट चढलो की पुढे पुणे नाशिक साईडला अजून थंडी असते. त्यामुळे पुणे नाशिकमध्ये 9-10 डिग्री पर्यंत तापमान होणं पण सामान्य असतं असं ह्या कालावधीमध्ये. त्यामुळे तिकडे आपल्याला घाट चढल्यावर अजून थंडी जाणवते. एकंदरीत सगळीकडेच कोरडी हवा राहणार आहे. म्हणजे आपल्याकडे उत्तर पूर्वेकडनं कोरडी हवा येणार आहे. त्यामुळे त्याच्या प्रभावाखाली आपल्याकडे जे तापमान आहे हे आपलं जे आहे ते सामान्याच्या आसपास कमीच तापमान राहणार आहे. तर एकंदरीत हेच आपलं हवामानाविषयीचं अपडेट होतं आजचं. आणि या संदर्भामध्ये अजून विशेष म्हणजे हवामानामध्ये काही बदल होण्याची शक्यता नाही. स्थिरावलेलं सामान्य वातावरण आहे. त्यामुळे हेच वातावरण आपल्याकडे सध्या आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि 19 तारखेनंतर पुढच्या म्हणजे जो मध्यावरती आहे त्याच्यानंतर हळूहळू पुन्हा थोडं तापमान वाढ होऊ शकते. जर आपल्याकडे परत बाष्पयुक्त हवा वगैरे अशी काही यायला सुरुवात झाली उत्तर पूर्वेकडनं म्हणजे दक्षिणच्या भागातून येणारे जे वारे आहेत त्याच्यातनं, तर हळूहळू तापमान वाढ होऊ शकते. पण ते याला अजून अवकाश आहे. त्यामुळे ते निश्चित आपल्याला करण्यासाठी पुढच्या आठवड्यामध्ये जेव्हा मंगळवार बुधवार येईल तेव्हा आपल्याला त्याच्याविषयी आपल्याला समजेल की नक्की काय त्याची परिस्थिती होणार आहे. त्यामुळे तेव्हा आपल्याला आपण त्याचं विश्लेषण पुन्हा करू शकतो. तर सध्या तरी आपल्याकडे 19पर्यंत आपल्याकडे थंडीची जी चाहूल आत्ता आहे व्यवस्थित गुलाबी थंडी आपण जी म्हणतो ती आपल्याला सकाळच्या वेळेस आणि पहाटेच्या वेळेस आपल्याला जाणवणारच आहे. आणि काही प्रमाणात प्रदूषण पण हे आपल्याकडे संध्याकाळच्या आणि रात्रीच्या सत्रात हे प्रदूषित हवा पण त्यामुळे राहणार आहेच.
त्यामुळे हेच आपलं हवामानविषयीचं आपल्या मुंबई महानगर प्रदेश बदलापूरसाठीचं जे वृत्त होतं तेच आपलं वृत्त आहे. तर ही जर माहिती आपल्याला आवडली असेल तर कृपया लाईक करा आणि शेअर करा, त्यामुळे जेणेकरून सगळ्यांकडे ही माहिती पोहोचेल की आपल्याकडे हवामानाची आणि प्रदूषणाची काय सध्याची स्थिती आहे हे आपल्याला समजेल आणि इतरांनासुद्धा याच्याबद्दलचं आपल्याला माहिती पूर्ण म्हणजे पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करता येईल की आपल्याकडे साधारणपणे वातावरण केव्हा हे कशा प्रकारे राहतं किंवा पुढचे 3-4 दिवस कसं वातावरणामध्ये बदल होणार आहे, काय अपेक्षा आहे, ते आपण त्याप्रमाणे आपण त्यांना सूचना देऊ शकतो. तर हेच आज हवामानविषयीचं अपडेट होतं. तर आत्तापुरती एवढंच. नमस्कार, शुभरात्री.